शेतकरी म्हणून म्युच्युअल फंडची अजूनही भीती वाटते का? हे आपल्यासाठी नाहीच असं वाटतंय का? मग सोप्या शब्दात म्युच्युअल फंड म्हणजे काय हे समजून घेऊया. समजा गावात 10 शेतकरी आहे. सगळ्यांना टोमॅटो शेती करायची आहे. पण एकट्याने मोठी शेती करणे कठीण, जास्त धोका, जास्त खर्च, बाजाराचा अंदाज नाही. मग त्यांनी काय केलं? सगळ्यांनी मिळून पैसे टाकले. प्रत्येकाने 50,000 दिले. एकूण जमा 5 लाख. मग त्यांनी निवडला एक अनुभवी शेतकरी, ज्याला बाजार समजतो, खत समजतात, तंत्रज्ञान समजतं. त्याने काय केले? थोड्या जमिनीत टोमॅटो लावले, थोड्या जमिनीत कांदा लावला. सगळे पैसे एका पिकात नाही टाकले. हेच म्युच्युअल फंड करतो. शेवटी प्रोजेक्टची किंमत झाली 6,50,000. त्यात नफा झाला 1.5 लाख. प्रत्येक शेतकऱ्यांनी दिले होते 50,000, त्याचे झाले 65,000. त्यांनी काय केले? रोज शेती पाहिली नाही, रोज लक्ष दिले नाही, तर शेतकरी तज्ज्ञांनी ती शेती वाढवली. ह्यालाच म्हणतात म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंडमध्ये तुमचे पैसे प्लस हजारांचे पैसे मिळून तज्ज्ञ व्यवस्थापक वेगवेगळ्या कंपनीमध्ये गुंतवणूक करतो. म्हणजे धोका कमी आणि वाढीची संधी जास्त. एकट्याने केलेली शेती म्हणजे कठीण, पण मिळून केलेली शेती म्हणजे शेतीची वाढ. तसेच एकट्याने केलेली गुंतवणूक म्हणजे जास्त धोका, पण म्युच्युअल फंड म्हणजे कमी धोका आणि सोपी गुंतवणूक. मग आता म्युच्युअल फंडची भीती कमी झाली आहे का, की थोडी अजून आहे? कमेंट करून नक्की सांगा.